हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? ठीक आहे. आज जो प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे फायनल अकाउंटचा, तो परीक्षेला मार्च 2022ला आलेला प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम छोटा आहे. या प्रॉब्लेम्समध्ये पण ॲडजस्टमेंट सेम आहे. मागच्या 4-5 प्रॉब्लेम्समध्ये जे ॲडजस्टमेंट सोडवले त्याच्यामध्ये आज एक नवीन ॲडजस्टमेंट आला आहे 2 नंबरची. Asha and Nisha withdraw goods from business ₹3,000 and 2,000 respectively for their business, so their personal use. सो ही एक ॲडजस्टमेंट नवीन आहे. बाकी डेप्रिसिएशन, RDD, आउटस्टँडिंग वेजेस ह्या ॲडजस्टमेंट ऑलरेडी झालेल्या आहेत, जुन्या ॲडजस्टमेंट्स आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस ₹88,000 अँड मार्केट प्राइस ₹99,000. Asha and Nisha withdraw goods from the business ₹3,000 and 2,000 respectively for their personal use. Depreciation, motor van 5%, plant and machinery 7%. Reserve for bad and doubtful debts म्हणजे RD 5% इज क्रिएटेड. आणि आउटस्टँडिंग वेजेस अशा 5 ॲडजस्टमेंट त्यांनी विचारल्यात. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला परचेस आहे, सॅलरी आहे, वेजेस आहे. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स केलेलं आहे. आपल्याला 1 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट घ्यायची आहे. 2 इयर्ससाठी त्यांनी ₹4,000 एक्सपेन्सेस केले ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. याचा अर्थ 1 वर्षासाठी ₹2,000. सेल्स रिटर्न आहे, मोटर व्हॅन आहे, स्टॉक आहे, सड्डी डेटर्स आहे, कोल गॅस अँड फ्यूल आहे, प्लांट अँड मशिनरी. क्रेडिट साईडला आशाचं आणि निशाचं कॅपिटल बॅलन्स दिलाय. देन बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय, सेल्स दिलाय, ओल्ड RDD दिलाय आणि परचेस रिटर्न दिलाय. ठीक आहे. दीज आर द क्रेडिट साईड. दिस इज द क्रेडिट साईड. सो आज आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपले ऑलरेडी कॉलम्स करून झाले. कॉलममध्ये इन द बुक्स ऑफ आशा निशा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा जो आहे तो आपला ट्रेडिंग अकाउंट आहे. सेकंड इज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दॅन द बॅलन्स शीट्स. आज आपण थोडंसं नवीन अकाउंट ओपन केलं आहे सपोर्टिंग वर्कसाठी किंवा पार्टनर्स कॅपिटलसाठी. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करण्याचं कारण असं की इथं ड्रॉइंग्स दिले आहे त्यांनी, कॅपिटलच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट दिलेली आहे. सो याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी थोडंसं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन केलं, थोडीशी सवय असावी म्हणून. ठीक आहे. सो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सगळ्यात पहिली जी ॲडजस्टमेंट आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस ₹88,000 अँड मार्केट प्राइस ₹99,000. ठीक, सॉरी 90,000. सो या प्रॉब्लेम्समध्ये 2 क्लोजिंग स्टॉक दिलेत. एक 88,000 दिले, दुसरा क्लोजिंग स्टॉक दिलाय 90,000. ज्यावेळेस आपल्याला असे 2 क्लोजिंग स्टॉक दिलेले असतात तर आपल्याला माहिती आहे याच्यातला छोटा क्लोजिंग स्टॉक आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यातला सगळ्यात छोटा क्लोजिंग स्टॉक आहे 88,000. सो क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिण्याच्या अगोदर थोडंसं इथं मला सेल्स लिहायचं आहे. ह्या प्रॉब्लेम्समध्ये सेल्स रिटर्न पण आहे. त्यानंतर 2 पार्टनरचं ड्रॉइंग्स आहे. त्याच्यानंतर आशा निशाचं. सो मी इथं वरतून 5-7 ओळी जागा सोडतो आणि त्याच्यानंतर मी लिहितो इथं बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक त्यांनी 2 दिलेत. एक 90,000 दिला होता, दुसरा 88,000 दिला होता. जो छोटा आहे तो घ्यायचा 88,000. क्लोजिंग स्टॉक किती घेणार आपण? 88,000. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. नेक्स्ट, हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आपल्याला लिहायचा आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. सो बॅलन्स शीटला ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलमला 88,000. दिस इज आवर क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट, चलो दुसरी ॲडजस्टमेंट. आशा and Nisha withdraw goods from the business ₹3,000 and 2,000 respectively for their personal use. बघा, आशा आणि निशानी यांनी बिझनेसचे गुड्स विड्रॉ केले ते पर्सनल यूजसाठी. तर बेसिकली जर पर्सनल यूजसाठी जर तुम्ही बिझनेसच्या गुड्स किंवा बिझनेसचा पैसा किंवा बिझनेसची कोणतीही गोष्ट जर तुम्ही पर्सनल यूजसाठी जर वापरत असेल तर त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. त्याला काय म्हणतात? ड्रॉइंग्स. आणि या ड्रॉइंग्समुळं तुमचं कॅपिटल कमी होत असतं. तुमचं कॅपिटल काय होत असतं? कमी. मग आता ही ॲडजस्टमेंट सॉल्व्ह कशी करायची? बघा, लक्ष द्या. आशा निशा विड्रॉ गुड्स फ्रॉम द बिझनेस. आशा आणि निशाने बिझनेसमधनं काय विड्रॉ केलेत? गुड्स विड्रॉ केलेत. मग आता गुड्स जर विड्रॉ केले असेल तर गुड्स अकाउंटचा संबंध ट्रेडिंग अकाउंट सोबत आहे. आणि गुड्स विड्रॉ केले म्हणजे बिझनेसमधनं आले का गेले? गेले म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहावं लागलं आपल्याला? क्रेडिटला. का तर बिझनेसमधनं गुड्स विड्रॉ केले. मग आता पहिला इफेक्ट देऊ आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याचं कारण असं की गुड्स बिझनेसमधनं विड्रॉ केले, बिझनेसमधनं गेले म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला.
आता पर्सनल यूज साठी जर वापरला असेल तर त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. त्याला काय म्हणतात? ड्रॉइंग्स. मग आता आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहून टाकू. इथं मला सेल्स लिहायचं आहे, त्याच्या खाली सेल्स रिटर्न मायनस करायचं, म्हणून मी इथं जरा हेडिंग लिहितो, बाय गुड्स टेकन बाय पार्टनर असं लिहिलं तरी चालेल, किंवा बाय ड्रॉइंग्स लिहिलं तरी चालेल. बाय ड्रॉइंग्स ऑफ गुड्स, बाय ड्रॉइंग्स ऑफ गुड्स. याला मी काय करतो, थोडीशी अंडरलाईन करतो, जरा डार्क करतो मी, आणि याच्या खाली लिहितो आशा आणि खाली कोणाचं नाव लिहितो, निशा. दोघांनी गुड्स विड्रॉ केलेत बिझनेस मधनं. किती विड्रॉ केलेत? आशाने गेले 3000 आणि निशाने गेले 2000. मग इथं मी लिहितो 3000, यस 3000, आणि खाली लिहितो मी 2000. दोन्ही टोटल झाली 5000. दोन्ही टोटल किती झाले? 5. म्हणजे आशा आणि निशानी दोघांनी 3000 आणि 2000चा माल काय केला बिझनेस मधनं विड्रॉ. आता त्यांनी बिझनेस मधनं विड्रॉ केलं म्हणजे त्यांनी घेतला, सो ते झाले रिसिव्हर. आशा निशा काय झाले? रिसिव्हर झाले, का ते त्यांनी बिझनेस मधनं माल घेतला. सो रिसिव्हर झाले म्हणून त्यांच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकायचं. कुठल्या साईडला लिहायचं? डेबिटला. टू ड्रॉइंग्स, काय लिहिणार? ड्रॉइंग्स ऑफ गुड्स. किती रुपयांचा? 3000 आणि 2000. जर समजा तुम्ही पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन केलं नसतं तर हे जे ड्रॉइंग्स आहे ते कॅपिटल बॅलन्स मधनं लेस करायचं. कॅपिटल बॅलन्स मधनं काय करायचं? लेस. म्हणजे आशाच्या कॅपिटल मधनं 3000 रुपये लेस केले असते आणि निशाच्या कॅपिटल मधनं किती हजार रुपये लेस केले असते? 2000. जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन केलं नसतं तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. दुसरी ऍडजस्टमेंट झाली. आता तिसरी ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएशन मोटर व्हॅन 5% अँड प्लांट अँड मशिनरी 7%. डेप्रिसिएशन त्यांनी सांगितलंय मोटर व्हॅन वरती आणि मशिनरी वरती, म्हणजेच प्लांट अँड मशिनरी वरती. तर पहिला मोटर व्हॅन बघू आपण किती आहे. मोटर व्हॅनची किंमत आहे 63,000. मोटर व्हॅनची किंमत किती आहे? 63,000. मोटर व्हॅन ही आपलं ऍसेट आहे, म्हणून ऍसेट साईडला मी इथं लिहितो मोटर व्हॅन. मोटर व्हॅनचीच किंमत होती 63,000. आता त्याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे? याच्यातनं आपल्याला करायचं आहे लेस व्हॉट? काय करायचं लेस? डेप्रिसिएशन ऍट द रेट किती पर्सेंट? 5%. ऍट द रेट किती पर्सेंट? 5%. लक्ष द्या. आता 63,000च्या 5% काढायचंय. तर आता सिंपल रूल कसा? त्याच्यातनं एक 0 जर कॅन्सल केला तर 10%चं उत्तर येतं. 10%चं उत्तर किती येतं? लास्ट 0 काढला तर 6,300. 6,300. मग 5%चं उत्तर किती येईल? 6,000चा हाफ किती येईल? 3,000. आणि 300चा हाफ किती येईल? 150. हे तुमचं झालं आन्सर. आता 63,000 मधनं 3,150 काय करायचं आहे? मायनस. मग याचा आन्सर येईल 59,850. 59,850. आता हे डेप्रिसिएशन आपला एक्सपेन्सेस आहे, लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2, इथं थोडंसं हेडिंग टाकतो, 2 डेप्रिसिएशन. थोडंसं त्याला अंडरलाईन आणि डार्क करतो मी. 2 डेप्रिसिएशन आणि त्याच्या खाली लिहितो मी डेप्रिसिएशन ऑन. पहिलं काय काढलं आपण? मोटर व्हॅन. डेप्रिसिएशन आपण काय काढलं? मोटर व्हॅन. त्याच्यावर डेप्रिसिएशन आलं 3,150. 5%. नेक्स्ट पुढचं डेप्रिसिएशन त्यांनी आपल्याला सांगितलंय कोणत्या असेट्स वरती? प्लांट अँड मशिनरी. पण त्याच्यावरती 7% डेप्रिसिएशन सांगितलंय. किती पर्सेंट डेप्रिसिएशन सांगितलंय? 7. मग आपण प्लांट अँड मशिनरी शोधू. इथं प्लांट अँड मशिनरी आहे 17,600. प्लांट अँड मशिनरी किती आहे? 17,600. मग आपण इथं लिहू प्लांट अँड मशिनरी 17,600. ह्याच्यातनं काय करणार आपण?
less what? Depreciation at the rate 7%. किती पर्सेंट डेप्रिसिएशन काढायचं आपल्याला? 7% डेप्रिसिएशन काढायचंय. मग आता ह्याचा पण उत्तर सिंपल आहे बघा. आता 10%चं जर आन्सर काढायचं असेल तर 1 0 काय करतो आपण? कमी करतो. ठीक आहे. जर तुम्हाला अजून 1% उत्तर काढायचं असेल तर लास्टचे 2 0 कट करायचे. म्हणजे 1%चं उत्तर किती येतं? 176. मग आता 176 हे आपलं 1%चं उत्तर आलं. इंटू जर याला 7 केलं तर तुमचं किती पर्सेंटचं उत्तर आलं? 7%चं. म्हणजे किती उत्तर आलं? 1232. आता बऱ्याच जणांना असं कळत नसेल तर काय करायचं? 10%चं उत्तर काढायचं. किती पर्सेंटचं उत्तर करायचं? 10%चं उत्तर किती आलं? 1716 रुपीज तुमचं काय आलं? 10%चं उत्तर आलं. त्यातनं तुम्ही 3%चं उत्तर मायनस केलं तरी तुमचं किती पर्सेंटचं उत्तर येणार आहे? 7%चं उत्तर येणार आहे. तर सिंपल ट्रिक आपली तीच आहे. काय करायचं? 10%चं उत्तर करायचं असेल तर 1 0 कमी. अजून 1%चं उत्तर काढायचं असेल तर 1 0 काय करायचा? कमी करायचा. म्हणजे आपलं 1%चं उत्तर किती आलं? 176. मग 176 इंटू जर 7 केलं तर किती पर्सेंटचं उत्तर आलं आपलं? 7%चं. ते आलं 1232. ह्याच्यातनं 1232 1232 काय करणार? लेस. मग आउटरला हे लेस करून किती येतील? 16,368. 16,368 हे आलं तुमचं डेप्रिसिएशन मायनस करूनचं आन्सर. आता हे डेप्रिसिएशन सुद्धा लॉस आहे म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण प्रिपरेशन केलं होतं. प्लांट अँड मशिनरी आणि याचं डेप्रिसिएशन किती आलं? 1232. याचं डेप्रिसिएशन किती आलं? 1232 रुपये आपलं काय आलं? डेप्रिसिएशन आलं. आता ह्या डेप्रिसिएशनचे आपल्याला टोटल करावे लागेल. 3150 आणि 1232 1232 यांचे टोटल करू. पण यांचे टोटल 4382. याचे टोटल किती आहे? 4382. 0 + 2 2, 5 + 3 8, 1 + 2 3 and 3 + 1 4. म्हणजे टोटल किती झाली? 4332. नेक्स्ट पुढचा ऍडजस्टमेंट. Reserve for doubtful debts on debtors at 5% is to be created. RDD त्यांनी किती पर्सेंट दिलाय? 5% दिलाय. RDD म्हणजे काय? ज्या डेटर्सने आपले पैसे बुडवतील अशी आपले त्यांच्याबद्दल शंका आहे, त्यांच्याबद्दल डाऊट आहे, अशा डेटर्सला म्हणतात RDD. जो ट्रायल बॅलन्स मध्ये इथं सन्ड्री डेटर्स दिलेत बघा 62,800. सन्ड्री डेटर्स किती दिलेत? 62,000 किती दिलाय? 800. मग आता पहिलं मी काय करतो? हे सन्ड्री डेटर्स मी इथं ऍसेटला लिहितो. मग इथं मी लिहितो सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स किती होते? 62,800. मग इथं मी लिहितो 62,800. ह्याच्यातनं आपल्याला काय करायचंय? लेस what? RDD. Less what? RDD at the rate किती पर्सेंट आहे? 5%. सिंपल. 62,800च्या 5% म्हणजे एक शून्य कमी केला तर इथं 10%चं उत्तर. आता 10%चं उत्तर येतं 6,280 रुपीज. किती येतं? 6,282 रुपीज. आता 6,282चं जर हाफ केलं तर 6,000च्या निम्मे किती येतं? 3,000. 200चं निम्म किती येतं? 100. आणि 80चं निम्म किती येतं? 40. म्हणजे टोटल 5%चं उत्तर किती आलं? 3,140 रुपीज. उत्तर किती आलं? 3,140. आता हे मायनस करू.
मग आता याच्यातनं जर 62,800 मधनं 3,140 म्हणजे आता इथं 62,800 मायनस 3,140 जर केलं तर किती आला आन्सर 59,660 59,660 रुपीज. आता हा जो RDD आहे हा सुद्धा आपला लॉस एक्सपेन्सेस आहे. मग आता ही ऍडजस्टमेंट कशी सोडवायची बघा, लक्ष द्या. आता आपला RDD आला. आता हा RDD आपला टोटल सगळ्याच्या सगळा काय आहे लॉस. मग हा लॉस आहे म्हटल्यावरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहिला पाहिजे डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहिलं पाहिजे डेबिटला. मग आता आपण एक काम करू, या ट्रायल बॅलन्स मध्ये एक RDD दिलाय बघा. ट्रायल बॅलन्स मध्ये RDD दिलाय तो आहे 1200 रुपये. तो काय दिलाय 1200. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जो काय RDD दिलेला असतो त्याला म्हणतात ओल्ड RDD. त्याला कुठला RDD म्हणतात ओल्ड, आणि तो प्रॉफिट असतो. आणि तो काय असतो प्रॉफिट. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जो RDD दिलेला असतो तो असतो प्रॉफिट आणि त्याला म्हणतात ओल्ड RDD. मग आता काय करायचंय, थोडंसं कंपॅरिझन करायचंय. हा RDD हा 1200 आणि हा आहे प्रॉफिट. आपण जो RDD कॅल्क्युलेट केला तो आहे लॉस, तो आहे 3,140 रुपीज. म्हणजे याचा अर्थ काय की ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जो RDD दिलेला आहे तो छोटा आहे आणि तो प्रॉफिट आहे, बरोबर. आणि ऍडजस्टमेंट मध्ये जो RDD दिला आपण 5% कॅल्क्युलेट केला तो आला 3,140. म्हणजे न्यू RDD जो ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय, जो आपण नवीन RDD केलाय 3,140, हा सगळ्याच्या सगळा काय आहे लॉस. मग लॉस असल्या कारणामुळं आणि हा RDD छोटा असल्या कारणामुळं तुमचा लॉस मधनं जर प्रॉफिट मायनस केलं तर अजूनही लॉसच आन्सर येणार आहे. मग आता आपण काय करायचंय, इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी लिहितो 2 RDD आणि मी इथं लिहितो न्यू RDD लिहितो. मी इथं कोणता RDD लिहितो, न्यू RDD. न्यू का आधी लिहिला तर न्यू RDD मोठा आहे 3,140. दुसरी गोष्ट, न्यू RDD हा लॉस आहे. न्यू RDD हा काय असतो लॉस. त्याच्यातनं मी काय करतो लेस. त्याच्यात मी काय करतो लेस. कुठला RDD लेस करतो मी, ओल्ड RDD लेस करतो मी. ओल्ड RDD मी काय करणार लेस. ओल्ड RDD हा तुमचा काय असतो प्रॉफिट. झालं इथपर्यंत. म्हणून मी इथं प्रॉफिट जर मायनस केला तर येणारं उत्तर माझं प्रॉफिट येणार आहे का लॉस येणार आहे, लॉसच येणार आहे. आणि जर उलट झालं असतं, ओल्ड RDD मोठा असता आणि न्यू RDD छोटा असता तर मी क्रेडिट साईडला लिहिला असतं का तर माझा प्रॉफिट होतोय. मग 31,040 मधनं 30,140 मधनं जर 1200 रुपये मायनस केले तर माझं उत्तर आलं 1,940. उत्तर किती आलं 1,940. कारण की याच्यामध्ये ओल्ड RDD हा छोटा आहे आणि न्यू RDD हा मोठा आहे. म्हणजे लॉस जास्त आहे. जर प्रॉफिट जास्त असतं तर मी क्रेडिटला लिहिला असतं का तर प्रॉफिटला क्रेडिट बॅलन्स असतो आणि याच्यामध्ये लॉस जास्त होता म्हणून मी कुठल्या साईडला लिहिला डेबिटला. ठीक आहे. नेक्स्ट शेवटची ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग. त्यांनी काय सांगितलंय वेजेस. आता आउटस्टँडिंग वेजेस आपण वेजेस मध्ये काय करणार ऍड, कारण की ते आउटस्टँडिंग आहेत. ठीक आहे. एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर बट नॉट पेड. मग आता वेजेस लिहितो ट्रेडिंगला, पण ट्रेडिंग अकाउंटला आपण डायरेक्टली वेजेस लिहू शकत नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक लिहावं लागेल. मग इथं ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्स मध्ये ओपनिंग स्टॉक दिलाय बघा 94,500. किती दिलाय 94,500. मग हा ओपनिंग स्टॉक आपण पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो मी इथं 2 ओपनिंग स्टॉक. तू काय लिहिणार मी ओपनिंग स्टॉक. किती दिलाय ओपनिंग स्टॉक 94,500. 94,500. मग मी इथं लिहितो 94,500. आता याच्या खाली पण मी वेजेस लिहू शकत नाही, मला याच्या खाली लिहावं लागणार 2 परचेस. तू काय लिहिणार मी परचेसेस. आणि ह्या परचेस मधनं रिटर्न असेल तर मायनस करावं लागेल.
मग आता परचेस आहे का बघू. तर परचेस असणार आहे 48,000. परचेस किती दिलाय 48,000. आणि इथं क्रेडिटला परचेस रिटर्न पण दिलाय बघा 6,000. म्हणजे या 48,000 मधनं हे 6,000 मला रिटर्न्स काय करावं लागतील लेस. मग मी इथं काय करतो, इथं लिहितो 48,000, त्याच्यातनं काय करतो लेस परचेस रिटर्न परचेस रिटर्न आहे 6,000. मग आता परचेस रिटर्न मायनस करून माझं आन्सर येईल 42,000. किती आलं 42,000 झालं. आता या परचेस रिटर्न किंवा ओपनिंग स्टॉक लिहिण्यामागचं कारण एवढंच होतं की आपल्याला ह्या प्रॉब्लेम्समधली कुठली ॲडजस्टमेंट सोडवायची होती, आउटस्टँडिंग वेजेसची. आता आउटस्टँडिंग वेजेससाठी आपल्याला वेजेस शोधावे लागतील. तर ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस दिले बघा 2,800. वेजेस किती दिलेत 2,800. मग हे वेजेस मी उचलतो आणि इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो 2. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मी काय लिहितो 2. काय लिहिणार वेजेस. 2 काय लिहिणार वेजेस 2,800. वेजेस किती लिहिले मी 2,800. ठीक आहे. आणि याच्यातनं मी काय करणार ऍड. मला काय करायचंय ऍड आउटस्टँडिंग वेजेस आणि ते होते 800 रुपये. मग आता 2,800 अधिक 800 जर केलं तर 8 दुने 16 आणि हे 2,000 म्हणजे 3,600. 3,000 किती आले 600. आणि ह्या आउटस्टँडिंग वेजेसचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहिणार लायबिलिटीला. काय लिहिणार आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग काय लिहिणार मी वेजेस. झाले इथपर्यंत. आणि आउटस्टँडिंग वेजेस किती रुपये आपले 800 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस आहे 800. आता माझा प्रॉब्लेमच्या खाली जेवढ्या पण ॲडजस्टमेंट होत्या त्या सगळ्या संपल्या. आता मला फक्त काय करायचं बाकी आहे पोस्टिंग. तर पोस्टिंगमध्ये परचेस झाले, सॅलरी नाही झाले. सॅलरी किती आहे 7,500 आणि सॅलरी कुठे लिहिणार प्रॉफिट अँड लॉस. मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 सॅलरी किती होती सॅलरी 7,500. 7,500 काय लिहिलं मी सॅलरी. सॅलरीच्या खाली वेजेस होतं ते झालं. आता ॲडव्हर्टाइजमेंट किती इयर्सची दिली आहे 2 इयर्सची. तर जर असं दिलं असेल तर याचा अर्थ एका वर्षाची सॅलरी ही करंट इयरची असते. बाकी किती पण वर्षाची सॅलरी तुम्ही जर 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाची जर गेली असेल तर बाकी पुढच्या किती पण वर्षाची जी काय असते ती प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट असतं. सॅलरी नाही प्रीपेड काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट. मग आता ॲडव्हर्टाइजमेंट किती इयर्सचं केले तुम्ही 2 इयर्सचं केलंय. म्हणजे याचा अर्थ 1 इयरचं ही सॅलरी आपली ह्या वर्षीची आहे आणि 1 इयरची जी काही तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केला आहे ती नेक्स्ट इयरची. सॉरी चुकून माझ्या तोंडात सॅलरी शब्द येतोय. तर ॲडव्हर्टाइजमेंट आहे 2 इयर्सचं. टोटल ॲडव्हर्टाइजमेंट आहे 4,000. मग 2 वर्षाचं ॲडव्हर्टाइजमेंट जर 2,000 रुपये 2 वर्षाचं ॲडव्हर्टाइजमेंट जर 4,000 रुपये असतील तर एका वर्षाचं ॲडव्हर्टाइजमेंट किती हजार आहे 2,000. म्हणजेच एका वर्षाचं ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस तुम्ही जो काय आहे तो प्रीपेड केलेला आहे नेक्स्ट इयरचा दिलेला आहे. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला फक्त करंट इयरचाच एक्सपेन्सेस किंवा इन्कम लिहायचा असतो, नेक्स्ट इयरचा लिहायचा नसतो. मग आता आपण काय करू ॲडव्हर्टाइजमेंट इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकू 2 ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 रुपीज. ही किती इयर्सची आहे 2 इयर्सची. मग याच्यातनं मी काय करतो लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. मग आता प्रीपेड फक्त किती हजार आहे 2,000. कारण की एका वर्षाला त्यांनी 2,000ची
ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस एक्स्ट्रा दिला होता, म्हणून ह्या वर्षीचा ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस फक्त किती हजार आहे? 2,000. त्याला इथपर्यंत. आणि हा प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटचा दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट तो किती हजार आहे? 2,000. त्याला इथपर्यंत. आता नेक्स्ट पुढं काय दिलंय बघू. ॲडव्हर्टाइजमेंट झालं. आता काय दिलंय त्यांनी? सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न हा कशातनं मायनस करायचा असतो? सेल्समधनं. मग त्या क्रेडिट साईडला सेल्स दिले त्यांनी बघा 1,48,000 आणि या सेल्समधनं हा सेल्स रिटर्न 8,000 रुपये काय करायचा आहे? लेस. मग आता इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहून टाकू आपण इथं बाय सेल्स 48,000. किती आहे? 48,000. त्यातनं काय करणार? लेस काय करणार? सेल्स. याच्यातनं काय करणार? लेस सेल्स रिटर्न. तो सेल्स रिटर्न आहे 8,000. म्हणून आउटरला आले 1,40,000. 40,000 झालं इथपर्यंत. क्लिअर. नेक्स्ट आता पुढं काय द्यायचं बघा, लक्ष द्या. ॲडव्हर्टाइजमेंट झालं, सेल्स रिटर्न झालं, त्याच्यानंतर मोटर व्हॅन झालं, स्टॉक झालं, सन्ड्री डेटर्स झालं. ठीक आहे. बघा परचेस झालेलं आहे, सॅलरी झालं, वेजेस झालं, ॲडव्हर्टाइजमेंट झालं, सेल्स रिटर्न झालं, मोटर व्हॅन झालं, स्टॉक झालं, सन्ड्री डेटर्स झालं. आता काय राहिलंय? कोल, गॅस अँड फ्यूल. आता कोल, गॅस आणि फ्यूल हे सगळं फॅक्टरीमध्ये लागतं. हे सगळं कुठं लागतं? फॅक्टरीमध्ये. त्याची किंमत किती? 1,000 रुपये दिली आहे 1. मग कोल, गॅस अँड फ्यूल हे सगळं फॅक्टरीमध्ये लागतं, म्हणून ट्रेडिंग अकाउंटला लिहून टाकू 2 कोल, गॅस अँड फ्यूल. फ्यूल म्हणजे इंधन, पेट्रोल, डिझेल. ते दिलं होतं 1,000. किती दिलंय? 1,000. इथं मी लिहितो 1,000 रुपीज. झालं इथपर्यंत. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी ऑलरेडी झालंय. आशा आणि निशाचं कॅपिटल दिलंय 80,000 अँड 40,000. क्रेडिटला दिले म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहून टाकतो इथं मी बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती दिले? 80 अँड 40. 80,000 आणि 40,000. झालं इथपर्यंत. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला लिहून टाकतो. लायबिलिटी साईडला इथं मी लिहितो बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट किती दिलाय बघितलं नाही मी. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 34,000. 34,000. बँक ओव्हरड्राफ्ट किती आहे? 34,000. झाला बँक ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्टच्या झाली, सेल्स दिले ते झाले, RRDD झाला, परचेस रिटर्न झाला. आता आपल्याला आपला प्रॉब्लेम काय करायचा आहे? क्लोज. चलो प्रॉब्लेम क्लोज करून घेऊ. प्रॉब्लेम क्लोज करताना आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड हेवी असते? क्रेडिटची. तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची साईड टोटल करू. 1,40,000 प्लस 5,000 प्लस 88,000. टोटल किती आली? 2,33,000. परत एकदा टोटल करतो. 1,40,000 प्लस 5 प्लस 88. टोटल आले 2,33,000. 2,33,000. $2,33,000. आता याच्यातनं जे मायनस करेल, जे उत्तर येईल त्याला काय म्हणणार? 2 ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन.
आता आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू. मग आता या 2,33,000 मधनं हे डेबिटचे सगळे काय करायचं, मायनस. मग फर्स्ट मायनस 94,500 मायनस 42,000 मायनस 3,600 मायनस 1,000 म्हणजे टोटल आली 91,900. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला, 91,900. मग इथं मी लिहितो 91,900. हा माझा आला ग्रॉस प्रॉफिट. हाच ग्रॉस प्रॉफिट मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 91,900 91,900. आता माझा ग्रॉस प्रॉफिट आलाय. तर आता मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं नेट प्रॉफिट शोधावं लागेल. नेट प्रॉफिट किती आला ते मला बघावे लागेल. मग आता इथं जर बघितलं, सो डेबिटला 4,382 आहे, 1,940 आहे, 1,940, 7,500 and 2,000. बट क्रेडिटला 91,900 आहे. याचा अर्थ या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट येऊ शकतो. मग इथं मी प्रिपेअर करून ठेवतो टू नेट प्रॉफिट. ओके, आता नेट प्रॉफिट येईल हे का, तर क्रेडिटची टोटल जास्त येते. क्रेडिटची टोटल काय आहे, जास्त, डेबिटला नाहीये. मग इथं मी लिहितो 91,900. इथं पण किती लिहितो, 91,900. आता हा जो प्रॉफिट किंवा लॉस नेट प्रॉफिट आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये येणार आहे, हा जो नेट प्रॉफिट आहे आपल्याला दोन पार्टनर्सला द्यायचा आहे. पहिल्या पार्टनरचं नाव काय आहे, आशा. दुसऱ्या पार्टनरचं नाव काय आहे, निशा. या दोन पार्टनरला आपल्याला तो नेट प्रॉफिट द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता आपण कॅल्क्युलेशन्स करू. मग 91,000 मधनं आपल्याला हे डेबिटची साईड लेस करावं लागेल. 91,000 मायनस 4,382 मायनस 1,940 मायनस 7,500 मायनस 2,000 म्हणजे टोटल आली 76,700. टोटल किती आली, 76,78. आता हा जो प्रॉफिट आलाय नेट प्रॉफिट, तो दोन पार्टनर्स मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आता दोन पार्टनर्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी रेशो माहिती पाहिजे. मग आशा अँड निशा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो इक्वल. म्हणजे कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करायचं आहे, इक्वल. म्हणजे 76,000चं आपल्याला 2 इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. म्हणजे 76,078 याला आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे याला डिवायडेड बाय किती करावं लागेल, 2. म्हणजे इक्वल प्रॉफिट किती आला, 38,039. मग इथं मी लिहितो 38,039. इथं पण किती लिहिणार, 38,039. हा आपला प्रॉफिट आला. आता हा प्रॉफिट पार्टनर्सला द्यायचा आहे. पार्टनर्सला द्यायचं आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलंय. जर पार्टनर्सचं कॅपिटल वाढत असेल तर त्यांच्या क्रेडिटला लिहायचं आणि कमी होत असेल तर कुठे लिहिणार, डेबिटला. आता पार्टनर्सचं कॅपिटल वाढणार आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटलमध्ये ऍड करायचं. म्हणजे पार्टनर्सचं कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहायचं. बाय नेट प्रॉफिट 38,039. इथं पण 38,039 झालं इथपर्यंत. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून पार्टनरचा जो क्लोजिंग बॅलन्स राहणार आहे तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा आहे. मग आता आपण ह्याची टोटल करू. टोटल खूप इझी आहे, पण तरी सुद्धा 80,000 प्लस 38,039 ही टोटल आली 1,18,039. 1,18,039
18,039 झालं. आता आपण डेबिटचे टोटल करू. 40,000 आणि 38,000 म्हणजे 78,039. 78,039. मी इथं लिहितो 1,18,039. 78,039 त्याला इथपर्यंत. आणि इथं मी आता बॅलन्सिंग करतो. टू बॅलन्स कॅरी डाऊन झालं इथपर्यंत. मग आता डेबिटची टोटल झाली आहे, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल केली ती मी डेबिट साईडला लिहिली. आता डेबिट साईडमध्ये ड्रॉइंग्स आहे, तर ड्रॉइंग्समुळे कॅपिटल कमी होणार आपल्याला माहिती आहे. मग कॅपिटलमधनं ते काय करावं लागेल, 3,000 2,000 काय करावं लागतील लेस. मग 1,18,039 मधनं 3,000 जर गेलं तर एकदम सिम्पल आहे, 1,15,039. आणि 2,000 जर मायनस केले तर 76,039. हा आपला काय आला कॅपिटल बॅलन्स. आणि हा जो कॅपिटल बॅलन्स आहे तो आपण इकडे लिहून टाकू लायबिलिटीला. कॅपिटल बॅलन्स त्याला आपण अंडरलाईन करू. त्याच्या खाली लिहू आशा. आशा 1,15,039 आणि दुसरं निशा. आणि निशाचं कॅपिटल आहे 78,039. आता या दोघांची आपल्याला काय करायची आहे, टोटल करायची आहे. आता ते टोटल 91,078 ही आली आपली टोटल 1,91,078. आता आपल्या ॲसेट्स आणि लायबिलिटी क्लोज करू. दोन्ही टोटल सेम एका जे बघू. 800 अधिक 34,000 अधिक 1,91,078 ती टोटल आली 2,25,878. 2,25,878 ही टोटल आली. आता ॲसेटची पण सेम आली पाहिजे. 88,000 प्लस 59,850. 59,000 परत करू आपण, नो प्रॉब्लेम. 88,000 प्लस 59,850 प्लस 16,368 प्लस 59,660 प्लस 2,000 आणि टोटल आली 2,25,878. मग इथं पण लिहू 2,25,878. दिस इज अवर टोटल. सो हाही फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आपला टॅली झालाय, क्लोज झालाय. हा प्रॉब्लेम आला होता मार्च 2022ला क्वेश्चन पेपरमध्ये. सिम्पल आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे. आज बोलताना बऱ्याच गोष्टी सांगताना थोडंसं फंबल झालं. मी कॅल्क्युलेशन्स बाजूला इकडे या साईडला करतोय, त्याच्यामुळे थोडंसं बघण्यात आणि बोलण्यात थोडासा फरक पडला. ठीक आहे. सो आपला प्रॉब्लेम मार्च 2022ला जो आला होता तो परफेक्टली क्लोज झालाय. प्रत्येक ॲडजस्टमेंट कळाल्या का नाही कळाल्या ते व्यवस्थित मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट प्रॉब्लेम्समध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.